तरीत वैष्णव होसी हरिजना. जो भगवंताचं भजन करतो तो वैष्णव. आणि पुन्हा अगदी सोपं झालं तर भगवान विष्णूचं दास्यत्व करणारा वैष्णव. मग भगवान विष्णू कोण आहे? जगामध्ये तीनच तत्व आहेत, या भागवतामध्ये वर्णन केलेले आहे. पहिलं तत्व आहे ब्रह्मतत्व, जे चराचरामध्ये भरलेलं आहे. दुसरं तत्व या सकल सृष्टीचं रक्षण करणारं, भरण पोषण करणारं विष्णू तत्व. आणि तिसरं तत्व, तेच तत्व जेव्हा 6 गुणांनी युक्त होऊन या जगाच्या पाठीवर अवतरतं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य बसती जेतं, तो भगवान. लक्षात, ब्रह्म विष्णू आणि भगवान. तेच ब्रह्म विष्णूच्या रूपात आहे आणि तोच विष्णू साकार रूपामध्ये जगाच्या पाठीवर अवतरित आहे. आणि तो दुसरा तिसरा कुणीच नाही, ज्याला आपल्या तुकोबरांनी ओळखलं. नमो विश्वा रूपा कोण आहे? नमो विश्वरूपा म्हणजे ब्रह्म, विष्णू माय बापा. आईबाप जसं आपलं भरण पोषण करतात तसा विष्णू आपलं मायबाप आहे. ते तत्व आपलं भरण पोषण करताय. आणि तेच तत्व जेव्हा 6 गुणांनी युक्त जगाच्या पाठीवर अवतरित होतं, तो कोण आहे? अपारा अरूपा पांडुरंगा. म्हणजे हे सगळेच्या सगळे तत्व ज्याच्यात अंतर्भूत आहे ते सकल महाराष्ट्राचं दैवत, ते आपल्या वारकऱ्याचा जीव. विठ्ठल कुळीचे दैवत, आपल्या समस्त वारकरी वंशाच्या कुळाचं दैवत जे आहे तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा. मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मग त्याला राम म्हणावं का, त्याला कृष्ण म्हणावं का? अरे तो सगळ्या रूपानं म्हटलेला आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा शंख चक्र गदा पद्म सहित करे. ज्ञानोबरांनी पाहिलं ना त्याला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले व्यात्यासे. अनेक वेशामध्ये अनेक रूपामध्ये मी त्याला पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की तो दुसरा तिसरा कुणीच नाही, तो पंढरपूरचा विटेवर उभा असलेला परमात्मा आहे. त्याचं स्वरूप वर्णन केलं. समचरण सरोजम सागरलीला गुलाबम जगन्नित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम